एक अत्यंत चांगलं अशा प्रकारचं हे विधेयक आहे, कारण सभापती महोदय धोकादायक सेस इमारतींना धोकादायक घोषित करण्याचा अधिकार या विधेयकामुळे मुंबई रिपेरिंग बोर्डाला मिळणार आहे। अनिल परब साहेब यांनी परवाच परब साहेब आपण सक्षम अथॉरिटी करावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि मग या कायद्यातील तरतुदींना सभापती महोदय न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि या अधिकाराबाबत न्यायालयाचे असे म्हणणे आहे की हा अधिकारच म्हाडाला नाहीये, कारण सक्षम प्राधिकरण म्हणून मुंबई दुरुस्ती व पुनर्रचन मंडळाला घोषितच केलेले नाही। आता सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सभापती महोदय, अनेक वर्षापासून ही केस न्यायालयात आहे। सक्षम प्राधिकरण म्हणून मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाला घोषित केलेलं नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि आम्ही सक्षम प्राधिकरण आहोत असं बोर्डाचं म्हणणं आहे। या वादात अनेक धोकादायक इमारती पडल्या, लोक बेघर झाली सभापती महोदय, अनेकांचे जीव गेले। मी व्यक्तीच्या म्हाडाला विनंती केल्या, परब साहेब सातत्यानं आग्रह करतायत। याच अधिवेशनात त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केली होती, पाठपुरावा केला की या बोर्डाला सक्षम प्राधिकृत म्हणून घोषित करा। सभापती महोदय, हा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता बोर्डानं एक छोटं विधेयक आणावं किंवा अध्यादेश काढावा, सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करावं, हे या सभागृहात आम्ही मांडलं होतं आणि इमारत दुरुस्ती मंडळ आणि गृहनिर्माण मंत्री महोदयांना मी धन्यवाद देतो। विशेषतः शंभूराजेंना चार्ज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचा पुढाकार आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांनी मागणी मान्य केली, त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। सभापती महोदय, या बिलाचं महत्त्व खूप आहे। जी लोक वर्षानुवर्ष छोट्या खोल्यांमध्ये राहतात, म्हणजे गिरगाव असेल, गिरणगाव असेल, त्या ठिकाणी लोक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी राहत असतात आणि त्यांच्यासाठी हे बिल म्हणजे त्यांचा जीव वाचवणार आहे, त्यांचा अधिकार अबाधित ठेवणार आहे। आता या इमारती धोकादायक घोषित करण्यासाठी न्यायालयाची आडकाठी सभापती महोदय येणार नाही, त्या धोकादायक घोषित होतील, त्यांचा पुनर्विकास होईल आणि भाडे तत्वावर राहणारी माणसं आपल्या हक्काच्या घरात या निमित्तानं जाणार आहेत। पण अनेक वर्षापासून सुरू असलेली ही लढाई अजून संपलेली नाही। मालक सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयात तारीखही मिळत नाही। अनेक वर्षापासून फक्त तारीख पे तारीख या ठिकाणी सभापती महोदय सुरू आहे। हा प्रश्न जसा तुम्ही तसाच लावला त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील केसवर सुनावणी होईल, म्हाडाची बाजू ऐकून घेतली जाईल आणि भाडेकरूंच्या बाजूचा आणि मालकांना समाधान देणारा निर्णय मिळेल, यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत। त्यासाठी सरकार काय करणार आहे हे देखील मंत्री महोदयांनी राज्याला सांगावं अशी माझी अपेक्षा आहे। सभापती महोदय, पागडी एकता संघर्ष समितीच्या विनीता राणे, त्यांचे कार्यकर्ते, पागडीधारक, भाडेकरू सातत्यानं मला भेटत असतात। आज मी समाधानी आहे की मूळ मुंबईकर असलेल्या भाडेकरूंचा एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात आम्हा सगळ्यांना यश आलंय। मी तमाम पागडीधारक भाडेकरूंच्या वतीनं सरकारला पुन्हा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो।